नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या अंतिम सामन्यानंतर गुजरात टायटन्सवर संकट. हॉटेलकडे परतताना संघाच्या बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सुहास शिरसाट यांच्या नावाची घोषणा. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपचे शर्थीचे प्रयत्न. भंडाऱ्यात नाना पटोलेंना मोठा धक्का. लाखांदूरच्या 4 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाकडून अविनाश ब्राह्मणकर यांच्या नावाची घोषणा. छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक प्रकार. जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या निवासस्थानी चोरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धाराशिवच्या उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे महेश देशमुख यांना उमेदवारी. महायुतीकडून भाजपचे बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर. पुण्यात शिंदेची शिवसेना आक्रमक. विषारी दारू मृत्यू प्रकरणानंतर अशोकनगर परिसरातील नशेखोरांवर शिवसेनेची ठोक कारवाई. साताऱ्यातील कास तलावात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू. युवक पाण्यात उतरला असता खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाल्याची प्राथमिक माहिती. मालेगावात अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान. मेंढ्यांसाठी शेतात उभारलेला मोठा पत्र्याचा शेड अचानक कोसळल्यानं 7 मेंढ्या आणि 5 लहान पिल्लं मृत्युमुखी. LPG गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ. 19 किलोग्रामच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात तब्बल 42 ते 53 रुपयांपर्यंत वाढ. नागरिकांच्या खिशाला कात्री. मुंबईत वाढत्या विमान इंधन दरांमुळे देशांतर्गत विमान वाहतुकीत कपात. देशांतर्गत 250हून अधिक उड्डाणं रद्द होणार. प्रवासी मागणी तेलघटीमुळे विमान कंपन्यांना मोठा फटका. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.